हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेनूज ब्युटी हब. आणि तुम्हाला हे पाहून वाटतच असेल की ही ट्रॉफी, हे सर्टिफिकेट, सेलिब्रेशन हे काय आहे. तर याच्यासाठी तुम्ही फुल व्हिडिओ नक्की पहा. आणि हा आहे माझा मेकअप स्टार्ट. सो मी सर्वात पहिलं मॉइश्चरायझर लावून घेतला आणि आय मेकअप स्टार्ट केला आहे. आय मेकअपला मी लाईट ब्राऊन कलरने मी पूर्ण आईजवरती ब्लेंड केला आहे ब्रोबॉनला. त्याच्यानंतर मी डार्क ब्राऊनने क्रीज लाईन करून घेत आहे. माझी जी मॉडेल आहे तिचं नेम आहे कशिश गुरु आणि गोल्डन आणि मरून कलरचा लेहंगा तिने वेअर केला आहे. सो त्याच्या अकॉर्डिंगच मला आय मेकअप करायचा आहे आणि मी स्मोकी डार्क लुक देत आहे. सो आय मेकअप हा एकदम प्रॉपरली व्यवस्थित करायचा आहे, कारण की जिथे मी मेकअप करत आहे ते आहे हुनर ब्रायडल कॉन्टेस्ट 2024. सो त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. टोटल जे कॉम्पिटिटर होते ते 12 होते. आम्हाला वेळ दिला होता 45 मिनिट्सचा आणि त्याच्या अगोदर सगळी पूर्ण फुल ब्राईड रेडी हवी होती. सो प्रेशरही तेवढाच होता. मग मी स्टार्ट केला सर्वात पहिला आय मेकअप एकदम व्यवस्थित ब्लेंडिंग वगैरे, कारण कसंही नाही करू शकत जेव्हा आपल्याला विनर व्हायचं आहे. आपलं स्वप्न आहे, आपण खूप स्ट्रगल करून पुढे येतो आणि इथपर्यंत या प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्यासाठी ही खूप मेहनत असते. सो ती मेहनत जी आहे आपली ही वायपट जाऊ नये त्यासाठी खूप मी प्रयत्न केला होता. आता मी पूर्ण आय मेकअप झाला, नंतर मी काजळ वगैरे झालं, त्याच्यानंतर मी बेसचा स्टार्ट केला आहे. माझी जी मॉडेल आहे तिची स्किन खूप सुंदरच होती, थोडीशी अनइवन होती. त्याच्यामुळे मी 2-3 शेड डार्क कन्सिलरने मी करेक्शन करून मी डायरेक्ट फाउंडेशन यूज केला. नंतर मी हायलाईट केलं. हायलाईट हे माहितीच आहे सर्वांना तुम्हाला. पूर्ण हायलाईट एरियावरती कन्सिलरनेच मी हायलाईट केलं, कारण शूट वगैरे करायचं होतं बाहेर आउटडोर, त्याच्यामुळे तिकडे स्वेटिंग वगैरे येणार. सो त्याच्या हिशोबानेच मी पूर्ण मेकअप जो आहे तो केला होता. आणि माझी मॉडेल किती क्यूट आहे ते पाहू शकता. त्याच्यानंतर मी पावडर बेकिंगने पूर्ण मेकअप जो आहे तो लॉक करून घेतला आहे ट्रान्सलेट पावडरने. लॉरा मर्सियलचं मी पावडर वापरलं होतं. त्याच्यानंतर मी कॉन्टोर, ब्लशर, हायलायटर हे तिन्ही स्टेप झाल्या. सर्वात मेन आपलं ब्लेंडिंग असतं. जेव्हा आपण मेकअपमध्ये काम करतो, ब्लेंडिंगशिवाय काहीही नाही आहे. सो ब्लेंडिंग जे आहे नेहमी प्रॉपरली ब्रश, जे आपले टूल्स आहेत ते किती डिग्रीवरती कसे पकडायचे, किती प्रेशर द्यायचं, हे सगळं खूप मॅटर करतं या गोष्टीमध्ये. त्याच्यानंतर मी फिक्सिंग मारलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला ड्राय केलं आहे फॅनने. लिपस्टिक पूर्ण कंप्लीट करत आहे मी फिनिशिंग देऊन. आणि ओव्हरऑल माझा मेकअप जो आहे तो तुम्ही पाहू शकता कंप्लीट झाला आहे. आणि हे आहेत माझ्या मॉडेलचे पोस्ट. हे पूर्ण ओनली मोबाईल पिक आहेत. पूर्ण तिच्या फेसवरती तुम्हाला स्वेटिंग दिसत आहे. सो आउटडोअरला मी गेलो आणि थोडंसं शूट केलं. नॉर्मल माझ्या मोबाईलमधूनच मी पिक्चर काढले. पण खूप सुंदर मेकअप झाला होता. आणि लेहंगा, ज्वेलरी एकदम फुल मस्त, एकदम ब्राईड माझी एकदम छान दिसत होती. सर्वांचं लक्ष हे एकदम माझ्या ब्राईडवरतीच होतं, की सर्व म्हणजे ऑडियन्सचा पण रिस्पॉन्स येत होता. म्हणजे माझं पूर्ण बॅच दिली होती तिथे 1 to 12 नंबरपर्यंत, आणि माझा मॉडेलचा जो बॅच होता तो 3 नंबर होता. सो तुम्हाला पाहू शकता तुम्ही असं पूर्ण अजून मी पोजेस वगैरे टाकले आहे. आणि मी तिकडे फर्स्ट विनर झाली, त्याच्यामुळे खूप मी हॅपी होती. थँक्यू. Happy